बोंदूखराचा कारनामा वर्षभर आधीच समोर येणार होता का? त्यावेळेला नेमकं हे प्रकरणी कोणी दाबलं आणि याबद्दल तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. पाहूयात. बोंदूखरातनं लैंगिक शोषण केलेल्या महिलांचे तब्बल 1500 व्हिडिओ असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. धक्कादायक म्हणजे याच बोंदूच्या चरणी नाशिकचे आयजी कराडे लीन होत होते. त्यामुळे महिलांचं लैंगिक शोषण होण्यास पोलिसही जबाबदार आहेत असंही त्यांनी सांगितलंय. आयजी दत्तात्रय कराळे यांनी सुद्धा जे आहे ते अशोक खरातला वारंवार पाठीशी घातल्यामुळं त्याची हिंमत वाढत गेली आणि अनेक महिलांवर लैंगिक शोषणाचे जे काही त्यांनी हे पुढे जे काही सुरू ठेवलं त्याच्यासाठी जे आहे ते आयजी सुद्धा जबाबदार आहेत. त्या आयजींची सुद्धा दत्तात्रय कराळेंची तातडीनं चौकशी होणं गरजेचं आहे. या सगळ्यांची जी आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे. आणि अशोक खरात हा एकटा आरोपी नाही आहे, याच्यामध्ये मोठी टोळी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे कमीत कमी 500 महिलांचे व्हिडिओ जे आहेत ते रेकॉर्ड झालेले आहेत. आणि 500 महिला हो, म्हणजे माझ्याकडे जे पेनड्राईव्ह घेऊन आले होते त्यांच्याकडे 100 ते 150 व्हिडिओ होते आणि त्यांनी मला सांगितलं की कमीत कमी 500 महिलांबरोबरचे व्हिडिओ रेकॉर्ड आहेत आणि जास्तीत जास्त 1500 महिलांहून अधिक महिलांबरोबर हे लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. दरम्यान माझ्याकडे पेनड्राईव्ह आल्यानंतर हे प्रकरण फडणवीसांपर्यंत गेलं आणि त्यानंतर तपास सुरू झाला असं देसाईंनी म्हटलंय. मात्र त्याचबरोबर पोलिसांनीच 1 वर्षभर बोंदूच्या काळ्या कारनाम्यांचे पेनड्राईव्ह दाबून ठेवले. ज्यांच्याकडे पुरावे होते त्यांच्यावरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले असा आरोप तृप्ती देसाईंनीच केलाय. म्हणून माझ्याकडे जी टीम 5 मार्चला आलेली होती त्यांना पोलिसांशी जोडून दिलं. पोलिसांच्या माध्यमातून हे जे पेनड्राईव्ह आहेत ते पेनड्राईव्ह आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले आणि मुख्यमंत्र्यांनी ते व्हिडिओ पाहिले आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या पोलिसांना फोन केले की हे नाशिकमध्ये जर एवढं सगळं चाललंय तर नाशिकचे पोलीस काय करतायत. मागच्या वर्षीपासून जे लोक माझ्याकडे आले होते त्यांना पोलिसांशी संपर्क करायला लावला. स्पिनना तो पेनड्राईव्ह घेऊन हे सगळं साहित्य घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवलं गेलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आपण जी कारवाई बघितली अशोक खरातला ज्या पद्धतीनं पहाटे उचललं गेलं तर त्यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं. हे प्रकरण तडीस नेऊपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे ते आमच्यासारखे लोक तिथं मध्यस्थी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचवण्यासाठी जे कोणी आम्ही 4-5 जण आहोत त्याच्यामध्ये माझं एक नाव आहे. पोलिसांनी प्रकरण जर दाबलंच नसतं, पेनड्राईव्ह गायब झालेच नसते तर आमच्या ताब्यात मागच्याच वर्षी आले असते. पेनड्राईव्ह मागच्या वर्षी आमच्याकडे येणार होते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2025 ला आमच्याकडे पेनड्राईव्ह येणार होते, पण ते काही लोकांच्या माध्यमातून गायब केले गेले आणि ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पोलिसांनी. मग खरातला वाचवायला केले ना, मग त्यावेळी पोलिसांनी करायला पाहिजे होतं ना सगळं. दरम्यान तृप्ती देसाईंच्या आरोपांवरून ज्या पोलिसांवर आरोप होत आहेत त्यांच्या चौकशीची मागणी होतीये. दुसरीकडे मात्र हे प्रकरण माहीत असूनही तृप्ती देसाई गप्प का राहिल्या याबद्दल त्यांचीच चौकशी करा अशी मागणी सत्ताधारी दादा गटाचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे. कारण मागच्या वर्षी जेव्हा आमच्याकडे हे प्रकरण येत होतं त्यावेळेला काही पेनड्राईव्ह आम्हाला जे आहेत ते देणार होते. ते पेनड्राईव्ह तात्काळ मिळू शकले नाहीत कारण पोलिसांनी दबाव जो आहे तो त्या लोकांवर वाढवलेला होता. असं आहे की जर त्यांच्याकडे 1 वर्षापासून ही माहिती होती तृप्ती देसाईंकडे तर त्याच वेळेला पोलिसांकडे का नाही गेल्या हा प्रश्न देखील त्यांना विचारला गेला पाहिजे. त्याबाबतची चौकशी ही SIT नक्की करेल. पण जर वर्षभरापासून त्यांच्याकडे ही माहिती होती तर ती पोलिसांना त्यांनी का नाही दिली हा देखील प्रश्न त्यांना विचारला जाईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.